नागपूरमध्ये बंजारा समाजाचं धरणे आंदोलन एसटीमधून आरक्षण देण्याची मागणी होते। बंजारा आरक्षण कृती समितीचं धरणे आंदोलन सुरू आहे। बंजारा महिलांचं पारंपरिक वेशात आंदोलन होतंय। एकच मिशन एसटी आरक्षण अशी आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय नागपूरमध्ये बंजारा समाज आक्रमक पाहायला मिळतोय, धरणे आंदोलन करते, काय अधिकची माहिती? अगदी नीलम, आपण पाहायला गेलं तर राज्यात ज्या पद्धतीने मराठा आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा GR महाराष्ट्र शासनाचा निघाला, त्यानंतर राज्यभरामध्ये बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। त्याच धर्तीवर संपूर्ण बंजारा समाज आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा अशी मागणी जी आहे ते राज्यभरात करते आणि मोठी संख्या जी आहे त्या आंदोलनाला बंजारा समाजाची राज्यभरातून दिसून येते। नागपूरमध्ये म्हणजे उपराजधानी नागपूरच्या संविधान चौकात आज देखील बंजारा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। नागपूर ग्रामीणमधील आणि शहरातील सर्वच कर्मचारी पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी महिला जे आहेत ते आपली पारंपरिक जी वेशभूषा आहे ती परिधान करून या ठिकाणी मोर्चात सहभागी झालेला आहे। एकूणच त्यांची काय मागणी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ काय सांगाल तुमचं आंदोलन देखील सुरू आहे? महाराष्ट्राची आमच्या बंजारा समाजाची हीच मागणी आहे की आम्ही मूळ आदिवासींना धक्का न लागता आम्हाला आरक्षण देण्यात यावे। ज्याही पद्धतीने आम्ही मागणार ते नियमाच्या चौकटीतच मागणार आहे। चौकटीच्या बाहेर आमची कोणतीच मागणी नाही आहे। मात्र आदिवासी नेते असतील त्यांच्याकडनं विरोध केला तर आम्ही बंजारा समाजाला एसटीमध्ये घुसू देणार नाही असं थेट सांगतोय। नाही, आम्ही त्यांचे हात जोडून विनंती करतो की आम्हाला तुमच्या याच्यातून तुमच्या 7% मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजेच नाही। आम्हाला जीही तरतूद करून पाहिजे ही सेपरेट करून पाहिजे। आम्ही मूळ आदिवासींना धक्का न लागता आम्हाला आरक्षण। कोणतं आधार देत आहे तुम्ही एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी? आमचं हैदराबाद जे गॅजेट आहे हे तर फक्त संदर्भ आहे, परंतु आम्ही मूळ आधीपासूनच आदिवासीमध्ये होतो। ब्रिटिश काळात सुद्धा आम्ही आदिवासी होतो आणि त्या मागणीसाठीच आम्ही आता आमचं जे संदर्भ आहे गॅजेट हैदराबादचं गॅजेट ते त्याच्या आधारावर आम्ही हा आंदोलन सुरू करत आहे। नक्कीच काही महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी पाहू शकतो की आंदोलन स्थळी बसले, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगाल तुमची मागणी आहे एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची? आमचं एकच मागणी आहे की आमचा बंजारा समाज मागासलेला आहे, जंगलात राहणारा आहे, तर आमच्या मुलाबाळांना नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सरकारला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।